रेल्वेच्या पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण या ठिकाणी ब्लॉक असणार नाही असं समजतंय। पश्चिम आणि हार्बर मार्गावर मात्र दुरुस्तीची विविध कामं केली जातील, त्यामुळे मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। कुर्ला आणि वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी साधारण 11:15 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत, तर बोरिवली ते राम मंदिर आणि राम मंदिर ते कांदिवली या स्थानकांपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, मध्य रेल्वेवरच्या ब्लॉक संदर्भात काही माहिती समोर येऊ शकलेली आहे का? रिद्धी, मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डाच्या संदर्भात तिथे खोपोली दरम्यान, कर्जत खोपोली दरम्यान हा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे। तो संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत असणार आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेवर तसा कोणताही ब्लॉक कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने नसणार आहे। त्याचबरोबर हार्बर लाईनवर मात्र ब्लॉक आहे, तो म्हणजे वाशी ते कुर्ला दरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर हा विशेष ब्लॉक घेण्यात आलेला आहे। आणि या दरम्यान आपण जर पाहिलं तर कोणतीही लोकल जे आहे ते कुर्ला ते वाशी दरम्यान धावणार नाहीये। आणि त्याचबरोबर वाशी ते पनवेल आणि कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी विशेष काही ज्या गाड्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रवाशांना ट्रान्स हार्बरचा पर्याय सुद्धा देण्यात आलाय। त्या ट्रान्स हार्बरनी सुद्धा जे आहे ते प्रवास करू शकतात। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर सुद्धा ब्लॉक आहे। राम मंदिर ते कांदिवली आणि राम मंदिर ते बोरिवली असा अप जलद मार्गावर आणि डाऊन मार्गावर तिथे सुद्धा विविध अभियांत्रिकी कामासाठी विशेष असा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आज पश्चिम रेल्वेवर सुद्धा आहे, हार्बर रेल्वेवर सुद्धा आणि मध्य रेल्वेवर ब्लॉक आहे, मात्र तो कर्जत ते खोपोली दरम्यान आहे। त्यामुळे मध्य रेल्वेची जी मेन लाईन आहे कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतची, ती आज प्रवाशांसाठी सुरू असणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय।